हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा, आज सकाळची सगळी कामं उरकलेत. सकाळचे वाजलेत 10:30 आणि बाहेरचं वातावरण पहा, खूप छान मस्त वातावरण. पावसाचे दिवस आता चालू झाले. तर मग कधी पाऊस पडतोय, कधी ऊन पडतोय. तर असं आहे वातावरण आजचं. आणि आता 2-3 रोपं तर आणली आहेत मी लावायला, तर ती पण मला लावून घ्यायची. तर इथे आहे मोगऱ्याची हुंडी, ती पण लावून घेईल कुंडीमध्ये. आणि आता इथे आहे तुळशीचं झाड, म्हणजे हुंडी आणली आहे लावायला, तर ती पण लावून घेईल. आणि इथे आहे छोटंसं फुलझाड, तर ते नंतर लावून घेईल. आधी वातावरण पहा, खूप छान मस्त, मध्येच पाऊस मध्येच ऊन. तर मग चला, साफसफाई तर करायची आहे, कारण जेवढी हवा येते हवेबरोबर तेवढीच धूळ पण घरात येते. आणि आपण घरामध्ये जेवढी साफसफाई करू तेवढी कमीच असते, जिथे तिथे धूळच दिसत असते. तर मग चला, आज म्हटलं सोफ्याची साफसफाई करून घेईल. सोफ्याचे जे साईडचे काचा वगैरे होत्या, तर मग त्या मला साफ करायच्या होत्या. तर मग म्हटलं चला तुमच्याशी पण व्हिडिओ शेअर करते. आता त्यासाठी मग मी आधी ज्या काचा आहेत त्या काढून घेतल्या, स्टोन बाजूला काढून ठेवले आणि मग कपड्याने छान साफसफाई करून घेतली. तर मग आता साफसफाई करून घेते आणि मग नंतरचं दाखवते. तर बघा, ह्याच्या काचा मी काढून घेतल्या होत्या. त्या मी व्यवस्थित हाताला लागणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित छान घासून घेतल्या. आणि मग थोड्याशा निथळत ठेवल्या, की म्हटलं की थोडंसं दुसरी साफसफाई होईपर्यंत छान पाणी निथळेल आणि मग नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसता येतील. तर कपड्यांनी पुसण्यापेक्षा मी पेपरनेच पुसेल, म्हणजे मग छान पेपरने, न्यूजपेपरने छान काचा स्वच्छ होतात. तर निथळत ठेवल्या आणि मग बाकीचं पाणी वगैरे काढून घेतलं आणि मग म्हटलं चला बाकीची साफसफाई करूया.
चला साफसफाई तर काय होतच राहते. जेवणाची वेळ झाली, जेवण करून घेऊया. तर आज बनवली आहे मी वाटाणा बटाट्याची भाजी, लोणचं, पापड आणि ज्वारीची भाकरी. तर या जेवायला सर्वांनी. जेवण करून घेतलं आणि मग नंतर राहिलेलं म्हटलं ह्या काचा वगैरे निथळत आलेत, तर मग पेपरने वगैरे स्वच्छ पुसून घेतल्या. पेपरने छान स्वच्छ निघतात, थोडं पण पाणी नाळत नाही आणि मग क्लीन होतात. तर मग एक एक करून मग मी लावून घेतल्या. तर आता हे करत असताना ते काय होत होतं, एकमेकांना चिकटलेल्या काचा, त्यामुळे मग ते असे पटकन पडण्याची भीती वाटत होती. पटकन त्या निघत नव्हत्या. त्यामुळे म्हटलं आता जर एखादी जर फुटली तर काही खरं नाही, पण असं काही झालं नाही. छान स्वच्छ वगैरे पुसून घेतल्या आणि मग नंतर सगळ्या काचा लावून घेतल्या. आता बघा किती स्वच्छ दिसतंय सोफा, आणि असं स्वच्छ दिसलं की छान वाटतं, मन पण प्रसन्न राहतं. तर चला आता जे मी फ्लॉवर पॉट्स वगैरे काढले होते स्वच्छ करायला, तर मग म्हटलं ते पण ठेवून देईल आता, कारण व्यवस्थित सुकलेत फुलं वगैरे सगळे. म्हटलं चला जागच्या जागी ठेवून द्यावं परत. तर मनात असं चाललेलं की जागा बदलूया का, तर पण म्हटलं नको, राहून दे, जसं होतं तसंच परत ठेवून देऊ. तर मग मी एक एक करून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवून दिली, मग गणपती बाप्पाची पण मूर्ती ठेवून दिली, आणि एक माझ्याकडे लिटल कृष्णाची मूर्ती होती ती पण ठेवून दिली. आता मग बघा लाईट लावल्यावर किती छान वाटतंय. वाटते की नाही सुंदर. तर मग चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असा आहे माझा टीव्हीचा पॉईंट, आणि इकडे आहे मन्नूचे चिटकवलेले चित्र, जे की पप्पा तिला भिंतीला लावून देत नाहीत, म्हणून तिने दरवाजाच्या बॅक साईडला चिटकवलेत. आणि इकडे आहे टीव्हीचा पॉईंट. तर चला मग, धन्यवाद.